Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. महाविकास आघाडीत विधान परिषदेच्या एका जागेसाठी मातोश्रीवर जोरदार लॉबिंग सुरू. उद्धव ठाकरेंच्या उमेदवारीवर काँग्रेसची अट, तर दुसरीकडे अंबादास दानवे, वैभव नाईकांमध्ये उमेदवारीवरनं रस्सीखेच. विधान परिषदेसाठी भाजपची आज बैठक. कोर कमिटीच्या बैठकीत नावांवरती शिक्कामोर्तब होणार. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी रात्री 10 वाजता बैठकीचं आयोजन. भाजपच्या मोर्चात महिलांपेक्षा पुरुषच जास्त. 1500 रुपये बंद झाल्यानंतर खरी नारी शक्ती दिसेल. संजय राऊतांचा घणाघात. तर आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी ट्रम्पला विचारणार का, राऊतांचा खोचक सवाल. मुंबईत भाजपच्या मोर्चामुळे काल रस्ते जाम. संतापलेल्या महिलेची मंत्र्यांना शिवीगाळ. तर सत्तेचा माज उतरवण्याची वेळ आली. महिलेच्या संतापावरनं नाना पटोलेंचा भाजपवरती प्रहार. मुख्यमंत्री स्वतः सिरियल लायर. सगळे रेकॉर्ड असताना खोटं कोण बोलतंय. महिला आरक्षणावरनं विधेयकावरनं नाना पटोलेंचा सवाल. सुशीलकुमार शिंदेंचा निकटवर्तीय नेता जयकुमार गोरेंच्या संपर्कात. गोरेंच्या गाडीतनं अमोल बंगाळेंचा प्रवास. चर्चांना उधाण. एसआयटी चौकशी दरम्यान भोंदू खरातची प्रकृती बिघडली. चौकशी दरम्यान छातीत दुखू लागल्यामुळे खरातला तात्पुरता ऑक्सिजन लावण्यात आला. खरातला मळमळ आणि उलट्यांचा देखील त्रास. भोंदू खरात प्रकरणात तपासाला वेग. एका बड्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल 6 तास चौकशी. जमीन व्यवहार आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात चौकशी. सूत्रांची माहिती. भोंदू खरातची पोलीस कोठडी उद्या संपणार. टीसीएस प्रकरणात 6 संशयितांचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज. जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल. 2 तारखेला सुनावणी. नाशिक टीसीएस प्रकरणात एसआयटी हेल्पलाईनवरती तक्रारींचा पाऊस. धार्मिक भावना दुखावल्याच्या 20हून अधिक तक्रारी. मात्र पुराव्यानभावी कारवाईत अडचणी. धर्मांतर आणि छळवणुकीच्या तक्रारीनंतर सरकार ॲक्शन मोडवर. आयटी कंपन्यांमधील तक्रारींसाठी सीआयएस प्रणाली सज्ज. आयटी कर्मचाऱ्यांवरती जबरदस्ती खपवून घेणार नाही. कामगार मंत्री आकाश फुंडकर यांचा इशारा. नागपूर एनजीओ धर्मांतरण प्रकरणात फॉरेन फंडिंगचं कनेक्शन. अमेरिकेतनं निधी मिळाल्याची पोलीस तपासात माहिती समोर. आरोपी रियाज काझींना समाजसेवेचे ढोंग करत फसवणूक केल्याचा आरोप. 4 मुलींच्या विनयभंग प्रकरणातही गुन्हा दाखल. केडीएमसीचा कारभार रामभरोसे. 80% नगरसेवक गायब. महापौर देखील अनुपस्थित. रिकाम्या खुर्च्यांसमोरच प्रश्नांचा पाढा. केडीएमसी महासभेचा संतापजनक व्हिडिओ व्हायरल. देवस्थान इनाम जमिनींबाबत येत्या अधिवेशनात कायदा करणार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. शेतकऱ्यांना दिलासा. मुंबई पुणे एक्सप्रेसवे 2 दिवस बंद. उद्या मुंबईकडे तर 24 तारखेला पुण्याकडे जाणारी वाहतूक ठप्प. दुपारी 12 ते 3 नो एंट्री. पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं प्रशासनाचं आवाहन. मुंबईत आज आणि उद्या पाणीपुरवठा खंडित. काही भागात कमी दाबानं पाणीपुरवठा होणार. आज सकाळी 10 ते उद्या पहाटे 4 पर्यंत पाणीपुरवठ्यावरती परिणाम. नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन. राज्यात 2 दिवस वादळी वारे, गारपीट आणि पावसाची शक्यता. मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकणात पावसाचा इशारा. तर मुंबईत उकाडा वाढला. पुढचे 4 ते 5 दिवस हवामानातील बदल कायम. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला 1 वर्ष पूर्ण. पर्यटनावरती हल्ल्याचा मोठा परिणाम. 75% पर्यटक घटले. अनेक पर्यटन स्थळं बंद. स्थानिकांमध्ये अजूनही भीतीचं वातावरण. केदारनाथ मंदिराची दारं भाविकांसाठी खुली. कडाक्याच्या थंडीतही दर्शनासाठी हजारो भाविक सज्ज. पहिल्याच दिवशी तुफान गर्दी. भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा बंदोबस्त. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.